नमस्कार मित्रांनो, मी प्रोफेसर सोमनाथ गलांडे तुम्हाला मागचे 5 व्हिडिओ शिकवलेले आहेत. प्रोबॅबिलिटीचा आजचा व्हिडिओ आहे. मागे आपण स्टॅटिस्टिक्सचा टॉपिक चालू केलेला आहे. तर आज जो प्रोबॅबिलिटीचा पार्ट पाहायचा आहे तो आजचा प्रोबॅबिलिटीचा पार्ट हा खूपच सुंदर पार्ट होणार आहे. तुम्हाला 50 एमसीक्यू क्वेश्चन्स घेतलेले आहेत जे की एक्झामला पडण्याची शक्यता म्हणजे त्या ज्या एक्झाम पॅटर्न असतो त्या पद्धतीने मी ही क्वेश्चन सिलेक्ट केलेले आहेत आणि विथ डिटेलमध्ये म्हणजे तुम्हाला याचं आन्सर पण कशा पद्धतीने आलं शॉर्टकट पद्धत आपण ही याच्यामध्ये शिकणार आहोत. ओके, तर मित्रांनो जास्त उशीर न करता जाऊयात आपण डायरेक्ट आपल्या व्हिडिओकडे जात असताना प्रोबॅबिलिटी 50 प्रश्न उत्तरे सोडून परीक्षा देण्याचे 100% चान्सेस फॉर ऑल स्टॅट स्टुडंट्स. कोणत्याही प्रकारचा स्टॅटचा स्टुडंट जरी असेल तरी त्याला हा पार्ट समजू शकतो. एस&जी प्रो अकॅडमी लातूर पुणे दोन्ही ठिकाणी आमच्या ब्रँचेस आहेत. मित्रांनो पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे. अँड इव्हेंट इन द प्रोबॅबिलिटी दॅट विल नेव्हर बी हॅपन्ड इज कॉल्ड ॲज. जो इव्हेंट प्रोबॅबिलिटी मध्ये कधीच घडत नाही त्या इव्हेंटला आपण काय म्हणतो. तर सगळ्यात पहिलं त्याचा पार्ट दिलेला आहे म्हणजे पहिला तुमचा ऑप्शन दिलेला आहे अनश्युअर इव्हेंट, दुसरा ऑप्शन आहे शुअर इव्हेंट, तिसरा ऑप्शन आहे पॉसिबल इव्हेंट, चौथा ऑप्शन आहे इम्पॉसिबल इव्हेंट. मित्रांनो तुमचा आन्सर याला यायला पाहिजे इम्पॉसिबल इव्हेंट, कारण एक्सप्लेनेशन अन इव्हेंट दॅट विल नेव्हर बी हॅपन्ड इज नोन ॲज द इम्पॉसिबल इव्हेंट. फॉर एक्झाम्पल टॉसिंग डबल हेडेड कॉइन्स अँड गेटिंग टेल्स in an impossible event. Rolling a die and getting number less than 10 is an impossible outcome, etc. ओके, हे त्याचे उदाहरणं आहेत. मित्रांनो जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. एकदम थोडक्यामध्ये चांगल्या प्रकारची तयारी तुमची करून घ्यायची. परीक्षा मला माहिती आहे तुमच्या जवळ येत आहेत तर त्यामुळे मला हे फास्ट मध्ये व्हिडिओ बनवावा लागणार आहे. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला पार्ट टीच करावं लागणार आहे. तर दुसरा प्रश्न आहे व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ पी नॉट ई इफ पीई इज इक्वल टू 0.07. जर पी नॉट ई आपल्याला काढायचा असेल तर आपल्याला माहिती प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू किती असते 1 असते. आपल्याला इव्हेंट हॅपनिंग दिलाय तर नॉन हॅपनिंग इव्हेंट काय असेल तर त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत 90,007 म्हणजे 0.9007 सॉरी 93 72 आन्सर 0.93. ओके, म्हणजे हे सगळ्याच्या पुढे पॉइंट आहेत असेल. ओके, तर 0.93 आपला आन्सर आलेला आहे. एक्सप्लेनेशन इफ द पॉसिबल ऑफ हॅपनिंग ऑफ इव्हेंट पीई अँड नॉट दॅट ऑफ नॉट हॅपनिंग पीई देन पी प्लस पी नॉट ई इज इक्वल टू 1. सो पीएल नॉट P not E is equal to 1 minus PE. So since PE is equal to 0.07 and 1 minus 0.07 is equal to 0.93 is the answer. या पद्धतीने आपला आन्सर त्याच्यामध्ये मिळू शकतं. ओके, हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत आवडणार आहे तर या व्हिडिओला एवढे शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब चॅनलला करायला विसरू नका. नवीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. नेक्स्ट व्हिडिओ असेच आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम वरतीच पोस्ट करणार आहोत जे की तुम्हाला हेल्पफुल असतील. तर तिसरा प्रश्न आहे व्हॉट विल बी द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ऑड नंबर इफ अ डायस इज थ्रोन. प्रोबॅबिलिटी मध्ये ऑड नंबर मिळण्याचे कोणते चान्सेस आहेत ज्यावेळेस आपण डायस थ्रोन करेल. 1/2, 2, 4/2, 4/2 म्हणजे त्याला म्हणू शकतो 5/2 या प्रकारचे चान्सेस आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. तर आन्सर आहे आपलं 1/2. ओके, कारण 1, 3, 5 आणि 2, 4, 6 हे 3 पार्ट झाले तर 3/6 म्हणजे 1/2 या पद्धतीने आपलं उत्तर येईल. द सॅम्पल स्पेस वेन अ डायस इज रोल्ड एस इज इक्वल टू 1, 2, 3, 4, 5 and 6. So n of s is equal to 6. E is the event of getting an odd numbers. So n of e is equal to 3. So probability of getting as odd number P of E is equal to total number of favorable outcomes divided by total number of outcomes. So 3/6 is equal to 1/2. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ सम ॲज 3 इफ अ डायस इज थ्रोन. प्रोबॅबिलिटीची सम 3 मिळण्याचे चान्सेस किती आहेत म्हणजे 1 अधिक 2 बरोबर 3 म्हणजे बेरीज 3 मिळण्याचे चान्सेस किती आहेत. 2/18, 1/18, 4 अँड 1/36. आता 4 तर आन्सर येणार नाही आपल्याला माहिती आहे कारण प्रोबॅबिलिटीज टोटल 1 असते, 1च्या पुढे प्रोबॅबिलिटी जाऊ शकत नाही. आन्सर इज 1/18. ओके, का 1/18 तर पहा याच्यामध्ये एक्सप्लेनेशन. इफ 2 डायस throws a dice n of s is equal to 6 into 6 is equal to 36. So let E is the event. आता तुम्ही म्हणताल सर इथं 2 डायस कधी थ्रोन केले. सम ॲज 3
सम बेरीज करायची असेल तर आपल्याला 2 डायस वरचेच आपल्याला अमाऊंट लागणार आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्यावरून समजून जायचं की आपल्याला इथे 2 डायस थ्रो करायचे. ओके. In two throws a dice, n of s is equal to 6 into 6, 36. Let E is the event of getting sum of 3. So E is equal to 1/2 or 2/1 means 2 upon 36. So n of E is equal to 2. So P of E is equal to n of E upon n of S is equal to 2 upon 36 or 1 upon 18. जाऊयात पुढच्या 5व्या प्रश्नाकडे आपल्या. What is the probability of getting an event number when a dice is थ्रोन? काय म्हणलं, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अन इव्हन नंबर? इव्हन नंबर मिळण्याची प्रोबॅबिलिटी काय? 1/6, 1/2, 1/3, 1/4. सिमिलर क्वेश्चन्स घेतोय कारण या प्रकारचा क्वेश्चन असाही विचारू शकतो. मी आधी ऑड नंबर विचारला, आता सम नंबर विचारतोय कारण कोणताही पार्ट ते चेंज करून विचारू शकतात त्याच्यामध्ये. ओके. तर आन्सर इज 1/2 कारण ऑड नंबर मिळण्याचे चान्सेस पण 1/2 होते आणि इव्हन नंबर मिळण्याचे पण चान्सेस 1/2 असणार. एक्सप्लेनेशन: the sample space when dice is rolled, s is equal to 1, 2, 3, 4, 5, 6, and so n of s is equal to 6. Is the event of getting an even number. So n of e is equal to 3. So 3 upon 6 means 3 upon 6 is equal to 1/2. प्रत्येक पार्ट मध्ये मी फॉर्म्युला पुट केलेला आहे कारण तुम्ही स्टडी केली न केली मला माहिती नाही, इन डिटेल्स डीप मध्ये जाऊन केलं. कारण डीप मध्ये स्टडी केलेला फायदा काय होतो की कोणता क्वेश्चन कशावरती विचारलाय, फक्त क्वेश्चन्स तुम्ही स्टडी करत गेले तर तुम्हाला तो पार्ट समजून येणार नाही. इन डीप मध्ये स्टडी केल्यामुळे तुम्हाला काय होईल की तुम्हाला त्या क्वेश्चन्स कोणता जरी विचारला त्याच्याशी रिलेटेड. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना काय वाटतं की नाही हा जीकेचा क्वेश्चन आहे, म्हणजे लॉजिकल रिझनिंगचा क्वेश्चन आहे. नाही मुलांना, लॉजिकल रिझनिंगला सुद्धा याच्यातले मॅक्झिमम क्वेश्चन येतात. प्रोबॅबिलिटी, परम्युटेशन, कॉम्बिनेशन याच्यातले येतात, फॅक्टोरियलचे पार्ट जे असतात ते. ओके. तर जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे आपण. द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 2 tails when 2 coins are tossed is. 2 tails, 2 कॉइन टॉस केल्यानंतर आपल्याला प्रोबॅबिलिटी काय मिळेल, तर त्या कॉइनचे आपल्याला पूर्ण पार्ट पाहिजे. 1/6, 1/2, 1/3, 1/4. आन्सर इज 1/4. का? तर पहा एक्सप्लेनेशन. द सॅम्पल स्पेस वेन 2 coins are tossed, HHHT, THTT म्हणजे 4. सो n of s is equal to 4. The event E of getting 2 tails, TT, is equal to 1. So n of e is equal to 1 and the probability of getting 2 tails, P of e is equal to n of e upon n of s is equal to 1/4. ओके. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. मित्र आणि मैत्रिणींनो दोन्ही पण आले त्याच्यामध्ये. ओके. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग द सम ॲज अ प्राईम नंबर इफ 2 डायस आर थ्रोन? प्राईम नंबर मिळण्याची, सम प्राईम नंबर असण्याची शक्यता काय आहे? डाईस आर थ्रोन. तर 5/24, 5/12, 5/30 अँड 1/4. तर तुमचं आन्सर याच्यामध्ये आहे 5/12. का? तर एक्सप्लेन. ऍज पर द क्वेश्चन n of s is equal to 6 into 6 is equal to 36 and the event that sum is prime number, so e is equal to 1, 1, 1, 2, 1, 4, 1, 6, 2, 1, 2, 3, 2, 5, 3, 2, 3, 4, 4, 1 and 4, 3. तर हा आहे पार्ट याच्यामध्ये. ओके. बसा थोडं. तर हा आहे पार्ट याच्यामध्ये. ओके. 5, 2, 5, 6, 6, 1 अँड 6, 5 हे प्राईम नंबरचे सम असल्याचे आहेत. म्हणजे यांची बेरीज केली तर 1+1, 2, 1+2, 3, 1+4, 5, 1+6, 7, 2+1, 3, पुन्हा तेच. म्हणजे याच्यामध्ये प्राईम नंबरची सम म्हणजे जी बेरीज आहे ती प्राईम नंबर मिळण्याचे चान्सेस आहेत. तर हा ई किती वेळेस आला? 15 वेळेस आला. ओके. तर n of s किती? 36 आहे आपला, म्हणजे 15/36 इज इक्वल टू 5/12. म्हणून आन्सर आपला आलेला आहे. कोणत्या प्रश्नाचा आन्सर? व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग द सम ॲज अ प्राईम नंबर इफ 2 डायस आर थ्रोन? ओके. तर पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ऍटलिस्ट 1 हेड इफ 3 अनबायस्ड कॉइन्स आर टॉस्ड? अनबायस्ड कॉइन्स म्हणजे बायस नसावे त्याच्यामध्ये. कोणत्या प्रकारे? जयवीरू. जयवीरू म्हणजे शोले पिक्चर मध्ये तुम्ही जो कॉइन पाहत होता तो बायस्ड कॉइन होता, याच्यामध्ये अनबायस्ड कॉइन पाहिजे. ओके. तर याच्यामध्ये व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ऍटलिस्ट 1 हेड इफ 3 अनबायस्ड कॉइन्स आर टॉस्ड? 3 कॉइन टॉस करायचे. 7, 8, 1/2, 5/8 अँड 8/9. सो आन्सर इज 7/8. का? तर एक्सप्लेनेशन. द सॅम्पल स्पेस इज TT, TTH, TDHT, HTTT, THH, HTH, HHT, HHH. ओके.
तर लेट ई इज द इव्हेंट ऑफ गेटिंग ऍटलिस्ट वन हेड, एक हेड तरी मिळाला पाहिजे. आता पहिला टी 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 सोडला तर बाकी प्रत्येक याच्यामध्ये कमीत कमी एक हेड तर आहे. देन ए इज इक्वल टू टी टी एच, टी एच टी, एच टी टी, टी एच एच, एच टी एच, एच एच टी, एच एच एच. ओके, कारण कमीत कमी एक हेड पाहिजे, जास्तीत जास्त किती असले तरी चालतील त्याच्यामध्ये. सो पी ऑफ ई इज इक्वल टू एन ऑफ ई अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू 7/8. जर पुढच्या 9व्या प्रश्नाकडे, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 1 and 5 इफ डायस इज थ्रोन वन्स. 1 किंवा 5 मिळण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे जर डायस एकदाच थ्रो केला असेल तर. 1/6, 1/3, 2/3 and 8/9. सो आन्सर इज 1/3. का 1/3? कारण 1 किंवा 5 मिळण्याचे चान्सेस 2 आहेत, म्हणजे प्रोबॅबिलिटी त्याची पी ऑफ ई काय झाली, 2 झाली त्याच्यामध्ये. म्हणजे ई इव्हेंट किती वेळेस मिळू शकतो, 2 वेळेस मिळू शकतो. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ई इज इक्वल टू एन ऑफ ई अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ एस आहे 6. एक्सप्लेनेशनच पाहूयात ना. ओके, सो एन ऑफ एस इज इक्वल टू 6. E is the event of getting 1 and 5, so n of e is equal to 2, and p of e total number of favorable outcomes divided by total number of outcomes, so 2/6 is equal to 1/3. एकदम मिनिमाइज म्हणजे व्हॅल्यूची शेवट व्हॅल्यू आपल्याला त्याच्यामधली घ्यायची, त्याच व्हॅल्यू आपल्या असणार आहेत. ओके, आन्सर्स. पुढचा प्रश्न, व्हॉट विल बी द प्रोबॅबिलिटी ऑफ लुझिंग अ गेम इफ द विनिंग प्रोबॅबिलिटी इज 0.3. जर विनिंगचे 0.3 म्हणजे हॅपनिंगचे 0.3 असेल तर लुझिंगची किती असणार. 1 - 0.3 मीन्स 0.7 ही प्रोबॅबिलिटी असणार. 0.5, 0.6, 0.7 अँड 0.8. तर आन्सर आहे आपलं 0.7. एक्सप्लेनेशन, लेट पी ऑफ ई इज द प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग द गेम अँड पी नॉट ई बी द प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट विनिंग द गेम. सो पी ऑफ ई प्लस पी नॉट ई इज इक्वल टू 1. So P naught E is equal to 1 minus P of E. So P of E is equal to 0.3 and P naught E is equal to 1 minus 0.3. So 0.7. कारण शॉर्टकट मध्ये आपल्याला आन्सर्स काढायचे त्याच्यामध्ये. ओके, जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. इफ टू डायस आर थ्रोन टुगेदर, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अन इव्हन नंबर ऑन one dice and an odd number on other dice. इव्हन नंबर पहिल्या डायस, जर 2 डायस थ्रो केले तर एका डायस वरती इव्हन नंबर पाहिजे आणि दुसऱ्या डायस वरती ऑड नंबर पाहिजे, तर त्याची प्रोबॅबिलिटी काय येऊ शकते. 1/4, 3/5, 3/4 and 1/2. So answer is 1/2. Why? So explanation as per the question, n of s is equal to 6 into 6 is equal to 36. म्हणजे सॅम्पल स्पेस मधले नंबर्स ऑफ एलिमेंट्स किती असणार, 36 असणार. लेट ई बी द इव्हेंट ऑफ गेटिंग अ नंबर ऑन वन डाय अँड ऑड नंबर ऑन द अदर. सो ही आहे आपली त्याच्यामधले इव्हेंट्स. ओके, 1 2 1 4 1 6 2 1 2 3 2 5 3 2 3 4 3 6 4 1 4 3 4 5 5 2 5 4 5 6 6 1 6 3 6 5. ओके, या प्रकारचे आपल्या याच्यामध्ये पार्ट येऊ शकतात. ओके, इथपर्यंत जर पाहिलं तर इथून आधीचा पार्ट जो आहे तोच इथं आपला रिव्हर्स झालेला आहे. ओके, तर आन्सर पहा. सो एन ऑफ ई इज इक्वल टू 18. सो एन ऑफ ई अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू 18/36 इज इक्वल टू 1/2. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. इन अ बॉक्स देअर आर 8 ऑरेंज 7 व्हाईट अँड 6 ब्ल्यू बॉल्स. एका बॉक्समध्ये 8 ऑरेंज 7 व्हाईट आणि 6 ब्ल्यू बॉल होते. इफ अ बॉल इज पिक्ड अप रँडमली, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट इट इज नीदर ऑरेंज नॉर ब्ल्यू. म्हणजे तो ऑरेंज पण नसला पाहिजे आणि ब्ल्यू पण नसला पाहिजे, तर त्याची प्रोबॅबिलिटी किती आहे. ओके, फक्त म्हणजे व्हाईट आला पाहिजे त्याच्यामध्ये. सो 1/3, 1/21, 2/21, 5/21. So answer is 1/3. Okay, why? Total number of balls of sample space is equal to 8 plus 7 plus 6 is equal to 21. So n of s is equal to 21. Let E the event that a ball drawn is neither orange nor blue, or event that the draw ball is white. There are 7 white balls. So n of E is equal to 7. So n of E upon n of s is equal to 7/21 is equal to 1/3. पुढचा प्रश्न आहे, a card is drawn from pack of 52 cards. What is the probability of getting king of a black suit? So first option is 1/26, second option is 1/52, third option is 3/26, and fourth option is 7/52. So answer is 1/26. This is the answer. Why? So explanation, we have a n of s is equal to 52. कारण a pack of 52 cards चा ऑप्शन जो होतो त्याच्यातले n of s आपल्याकडे आहे 52. The event of getting a black king is equal to 2. Okay, so n of e is equal to 2 and
P of E is equal to N of E upon N of S is equal to 2 upon 52 is equal to 1 upon 26. That's why this option is correct. Okay, so next question. Next question, a dice is thrown twice. What is the probability of getting two numbers whose product is even? ज्याचा प्रोडक्ट कसा असेल? प्रोडक्ट म्हणजे त्याचा गुणाकार केल्यानंतर येणारा पार्ट हा इव्हन असला पाहिजे. 6/4, 1/2, 5/4 and 3/4. So answer is 3/4. This is the answer. Why? So explanation, in a simultaneous throw of two dice, the sample space S is equal to E6 into 6. पण ऍट अ टाइम टू डायस थ्रो करणं किंवा एक डायस दोनदा थ्रो करणं याचा सॅम्पल स्पेस सेम येत असतो. ओके, सो N of S is equal to 36. The event E is equal to, हे इव्हेंट दिलेला आहे 1 2 1 4 1 6 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 3 2 3 4 3 6 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6 5 2 5 4 5 6 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6 इथपर्यंत त्याचे इव्हेंट दिलेले आहेत. तर याच्यातले जे एलिमेंट्स आहेत ते 27 एलिमेंट्स आहेत. ओके, सो N of E is equal to N of S means 27 upon 36 is equal to 3/4. म्हणून हे आन्सर आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न, सपोज द नंबर ऑफ एक्स इज चूजन फ्रॉम द नंबर्स 2, -1, 0, 1, 2. What will be the probability of x square is greater than 0? तर प्रोबॅबिलिटी काय असेल x स्क्वेअर 0 पेक्षा जास्त असण्याची? तर पहिला ऑप्शन आहे 1/5, दुसरा ऑप्शन आहे 2/3, तिसरा ऑप्शन आहे 3/5, चौथा ऑप्शन आहे 4/5. तर सगळ्यात पहिला ऑप्शन येईल त्याच्यामध्ये 4/5, म्हणजे पहिला ऑप्शन याचा येईल 4/5. का? तर पहिलं, द नंबर ऑफ गिवन इन द क्वेश्चन इज -2, -1, 0, 1, 2. Okay, the square of these numbers 4, 1, 0, 1, 4. So the square of 4 numbers is greater than 0. Therefore, the probability of x square greater than 0 is 4 upon 5. Okay, 0 पेक्षा जास्त असण्याची शक्यता किती आहे? 4 upon 5. कारण 0 हा इक्वल टू मध्ये गेला म्हणून तो पार्ट येणार नाही. पुढचा 16वा प्रश्न, इफ नंबर्स इज सिलेक्टेड ऍट अ रॅन्डम फ्रॉम द फर्स्ट 50 नॅचरल नंबर्स. ऍट अ रॅन्डमली आपल्याला सिलेक्ट करायचे, कुठून करायचे? फर्स्ट 50 नंबर्स मधून ते आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. ओके, व्हॉट विल बी द प्रोबॅबिलिटी दॅट सिलेक्टेड नंबर्स इज अ मल्टिपल ऑफ 3 and 4. मल्टिपल ऑफ म्हणजे त्याला 3 ने भाग जाऊ शकतो किंवा 3च्या पाड्यामध्ये येणाऱ्या संख्या किंवा 4च्या पाड्यामध्ये येणाऱ्या संख्या आपल्याला याच्यामध्ये घ्यायच्यात. 750, 4/25, 2/25 अँड नन ऑफ द अबोव. तर आन्सर आहे आपलं 2/25. ओके, कशा पद्धतीने? तर आपण पाहून घेऊयात. ओके, we have first 50 नॅचरल नंबर्स म्हणजे 50 पर्यंतचे नॅचरल नंबर्स आपल्या जवळ आहे. देअर आर 4 कॉमन मल्टिपल ऑफ 3 and 4, ज्याला 3 ने आणि 4 ने भाग जाणाऱ्या संख्या 4 आहेत, जे की 12, 3 चौक 12, 3 8 24, 3 9 36 अँड इथं 48 दिलेली संख्या आहे. ओके, 12 चौक 48, त्या पद्धतीने त्याला भाग जातो. तर याला भाग जाईल तर इथं आहे ही संख्या, 4 संख्या आलेल्या आहेत. ह्या 4 संख्यामध्ये सो पी मल्टिपल ऑफ 3 and 4 इज इक्वल टू 4/50. याला मिनिमाइज केलं आणखीन आपण 2/25. ओके, जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ प्राईम नंबर फ्रॉम द नंबर स्टार्टेड फ्रॉम 1 to 100? प्राईम नंबर मिळण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे? जिथून नंबर्स 1 ते 100 पर्यंत असतील. 1/4, 110, 100, 125, नन ऑफ द अबव. काही प्रश्न सोपे असतात परंतु आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी ते प्रश्न विचारले जात असतात. सो द आन्सर इज 1/4. एक्सप्लेनेशन, वी हॅव गिवन द फर्स्ट 100 नॅचरल नंबर्स. So there are 25 prime numbers from the first 100 natural numbers. That are 2, 3, 5, 7, 9, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97. हे नंबर्स असे आहेत जे की तुम्हाला कोणत्याही याच्यामध्ये दिसणार नाहीत. हे पहिल्यांदाच दिसते, म्हणजे कोणत्याच पाड्यामध्ये तुम्हाला हे नंबर्स आलेले दिसणार नाही, ज्याची सुरुवात त्यांनी होत असेल फक्त.
सो द प्रोबॅबिलिटी ऑफ 5 नंबर्स इज 1 to 100 इज, सो याच्यात आलेले नंबर्स किती आहेत 25 आणि हे आहेत किती 100 पैकी. ओके, सो 1/4 इज द प्रोबॅबिलिटी. समजलं असेल पार्ट. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ ड्रॉविंग अँड एस फ्रॉम अ पॅक ऑफ 52 कार्ड्स. 52 कार्ड्स मधून एस ड्रॉविंग करण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे. तर एस असतात 4, आपल्याला माहितीच आहे, आणि 52 कार्ड आहे. 4/52 जर म्हटलं तर याला भाग द्या पुढे, तुम्हाला तो पार्ट समजून येईल. सो 1/13 येतील ते. ओके, 1/13, 152. सो नन ऑफ द अबो. सो आन्सर इज 1/13. ओके, कारण 4/52 जर आपण केलं तर 1/13 आपल्याला पार्ट मिळेल. ओके, तर पहा n of s is equal to 52 and 4/52 is equal to 1/13. ओके, so in 30 balls the batsman hits the boundaries 6 times. What will be the probability that he did not hit the boundaries? So 1/5, 4/5, 3/5, none of the above. Answers 4/5. ओके, आन्सर काय येईल 4/5. कशा पद्धतीने नंबर ऑफ बॉल्स 30, तो हिट करण्याची बाउंड्रीज हिट करण्याचे चान्सेस किती आहेत 6 टाइम्स. सो 30 - 6 is equal to 24. So the probability when there is no boundaries is equal to 24/30 is equal to 4/5. Okay. Which of the following probability cannot exist? खालीलपैकी कोणती प्रोबॅबिलिटी एक्झिस्ट करणार नाही. 2/5 एक्झिस्ट करू शकते. -1.5, 7th and none of the above. ओके, इथं 0.7 असेल बहुतेक. ओके, त्याच्यामध्ये सो 1.5 ही प्रोबॅबिलिटी एक्झिस्ट करू शकत नाही, कारण प्रोबॅबिलिटी ही 0 to 1 याच्यामध्येच असते. ओके, एक्सप्लेन. प्रोबॅबिलिटी कॅनॉट बी निगेटिव्ह ॲज इट लाईज बिटवीन 0 to 1. इथं 0.7 आहे, ते समजून घेऊ शकतात. A card is drawn from pack of 52 cards. What is the probability of getting a queen card? Queen card मिळण्याची प्रोबॅबिलिटी किती. पुन्हा 52 कार्ड्स मध्ये क्वीन कार्ड्स असतात 4. 4/52 म्हणजे 1/3. 152 1/13 येऊ शकतं त्याच्यामध्ये. ओके, हे चालेलं आहे आन्सर, आणि याचं आहे हे एक्सप्लेनेशन. तुम्ही पाहून घेऊ शकतात. सिमिलर क्वेश्चन्स मी स्किप करत फास्ट घेईल. व्हॉट विल बी द प्रोबॅबिलिटी ऑफ अन इम्पॉसिबल इव्हेंट. इम्पॉसिबल इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काय असते. तर ऑप्शन आहे पहिला 0, दुसरा ऑप्शन आहे 1, तिसरा ऑप्शन आहे इन्फिनिटी, चौथा ऑप्शन आहे नन ऑफ द अबोव. तर इम्पॉसिबल इव्हेंटची प्रोबॅबिलिटी असते 0. ओके, explanation. An event that will never be happened is known as the impossible event. The probability of an impossible event is 0. पुढचा पार्ट आहे याच्यामध्ये. विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी प्रोबॅबिलिटी ऑफ अन इव्हेंट. कोणती खालीलपैकी प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट आहे. हे पॉइंट मधले आन्सर्स आहेत, इथे पॉइंट आहेत. ओके, अशा प्रकारचे जे असतील 3/8, 10/8. विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी द प्रोबॅबिलिटी ऑफ अन इव्हेंट. खालीलपैकी कोणती प्रोबॅबिलिटी आहे इव्हेंटची. ओके, तर ऑप्शन आहे आपलं 3/8 हे प्रोबॅबिलिटी असू शकते. बहुतेक इथं पॉइंट नाहीये. ओके, कारण इथं 10/7 नसू शकतं. खालच्या पार्टच्या बरोबर म्हणजे डिनॉमिनेटरच्या बरोबर न्यूमरेटर असू शकतो, परंतु डिनॉमिनेटर पेक्षा न्यूमरेटर मोठा असू शकत नाही. ओके, so the probability of an event neither exceeds unity nor can it be negative. It lies between 0 and 1. Okay, if 3 coins are tossed simultaneously, what is the probability of getting 2 heads together? जर 3 कॉइन टॉस केले तर 2 हेड्स टुगेदर मिळण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे. तर इथं 3/8, 1/8, 5/8. तर ऑप्शन आहे 3/8. का ऑप्शन आहे तर पूर्ण डिटेलमध्ये पाहूया. 3 कॉइन टॉस केल्यानंतर आपल्याला मिळणारी ही प्रोबॅबिलिटी TH. आता मला सांगा याच्यामध्ये किती 2 पेक्षा जास्त पाहिजे. याच्यात एक आहे, याच्यात एक आहे. ओके, इथून चालू झाले 2 किंवा 2 पेक्षा जास्त. म्हणजेच इथं आहेत किती आणि त्याच्यामध्ये राहिले किती. 3 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 2 हेड्स टुगेदर. 2 हेड टुगेदर मिळण्याचे चान्सेस किती आहेत फक्त. ओके, द इव्हेंट इज गेटिंग हेड्स टुगेदर. सो THH, HHT and HHH. So the n of E upon n of S is equal to 3/8. या पद्धतीने आपला आन्सर येणार. पुढचा प्रश्न. द प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग द फर्स्ट प्राइज इन अ लॉटरी ऑफ अ गर्ल इज 8/100. इफ टोटल ऑफ 6,000 tickets are sold, then how many tickets the girls purchased? काय म्हटले. द प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग द फर्स्ट प्राइज ऑफ लॉटरी ऑफ अ गर्ल इज 8/100.
इफ टोटल 6,000 tickets are sold, जर 6,000 तिकीट विकले गेले असतील, देन हाऊ मेनी तिकीट्स द गर्ल्स परचेस्ड, तर गर्ल्सने किती तिकीट्स परचेस केले असतील. पहिला आहे 480, दुसरा आहे 750, तिसरा आहे 280, चौथा आहे नन ऑफ द अबो. तर ऑप्शन आहे आपला 480. कशा पद्धतीने आला हा ऑप्शन? एक्सप्लेन. प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग द फर्स्ट प्राइज ऑफ द गर्ल इज 8/100. सो द नंबर ऑफ tickets आर सोल्ड 6,000. सो नंबर ऑफ tickets गर्ल्स परचेस्ड 8/100 into 6,000 is equal to 480. या पद्धतीने आपला आन्सर आलेलं आहे. तर जाऊयात पुढे. देर आर थ्री ब्ल्यू सॉक्स, 5 brown socks and 4 white socks in a drawer. If 2 socks are picked up randomly, what is the probability that the selected socks are the same color? Okay. तर हा प्रश्न आहे 1, 0 and 19/66 and 4/11. तर ऑप्शन आहे आपला 19/66. हा ऑप्शन येतो. काय येतो? एक्सप्लेनेशन. सॉक्स किती आहे टोटल? 3, 5, 4 बरोबर 12. ओके. सो प्रोबॅबिलिटी ऑफ सिलेक्टिंग फर्स्ट ब्ल्यू सॉक इज इक्वल टू 3/12 or 1/4. The probability of selecting second blue socks 2/11. The probability of selecting 2 blue socks 1/4 into 2/11 is equal to 2/44 or 1/22. Similarly, the probability of selecting 2 brown socks is equal to 5/33. Similarly, the probability of selecting 2 white socks 1/11. त्याच प्रकारे असं पाहू शकतो. सो द प्रोबॅबिलिटी हॅव्हिंग 2 सॉक्स विथ द सेम कलर इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी हॅव्हिंग 2 ब्ल्यू सॉक्स प्लस प्रोबॅबिलिटी हॅव्हिंग 2 ब्राऊन सॉक्स प्लस प्रोबॅबिलिटी हॅव्हिंग 2 व्हाईट सॉक्स. कारण याच्यामध्ये त्यांनी एक कंडिशन टाकली होती, सॉक्स आर सेम कलर, तर त्याचीच प्रोबॅबिलिटी घ्यावी लागेल. तर 1/22 प्लस 5/33 प्लस 1/11. तर याचा आन्सर आला 19/66. ओके. पुढचा प्रश्न. A card is drawn from pack of 52 cards. What is the probability of there is a face card, king, queen and jack only? आता हे फेस कार्ड आहेत बरं, 3 फेस कार्ड आहेत याच्यामध्ये. ओके. किंग, क्वीन अँड जॅक, म्हणजे याच्यामधले हे 3 एका याच्यामध्ये फेस कार्ड मध्ये येत नाही. बरोबर. ओके. गुलाम, राणी आणि राजा हे 3 जण त्याच्यामध्ये येणार. ओके. मला पत्त्याची जास्त माहिती नाहीये. 213, ओके, 1/13 अँड 3/13 हे 4 ऑप्शन आहेत. तर तुमचा ऑप्शन आहे 3/13. ओके. तर कशा पद्धतीने 52 कार्ड्स आहेत आपल्याकडे, त्याच्यातले 12 कार्ड्स आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. 12/52 म्हणजे 3/13. ओके. अ स्टॉक ऑफ पेन्स कन्सिस्ट 154 बॉल पेन्स विच 20 पेन्स आर डिफेक्टिव्ह अँड अदर आर गुड्स. अ गर्ल वेंट टू द शॉप अँड परचेस अ पेन. द शॉपकीपर रँडमली ड्रॉज 1 पेन अँड गिव्स इट टू हर. रँडमली म्हणजे एकानंतर एक. ओके. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट अ गर्ल विल बाय द गुड पेन. तर प्रोबॅबिलिटी काय आहे चांगला पेन खरेदी करण्याची? ओके. 144 पेन आहेत आणि त्याच्यातले 20 पेन डिफेक्टिव्ह आहेत. ओके. तर ऑप्शन आहे 5/26, 5/36, 31/36 अँड नन ऑफ द अबोव. तर ऑप्शन आपला येतो 31/36. कशा पद्धतीने? तर टोटल पेन आहेत 144, त्याच्यातले आपल्याला डिफेक्टिव्ह पेन माहिती आहेत 20 पेन आहेत. नंबर ऑफ गुड पेन 124 आहे. सो 124/144 इज इक्वल टू 31/36. पुढचा प्रश्न. द प्रोबॅबिलिटी ऑफ रँडमली सिलेक्टिंग रोटन ऍपल इज 0.18 फ्रॉम द हेप्स ऑफ 900 ऍपल. सो व्हॉट इज द नंबर ऑफ रोटन ऍपल्स इज इन अ हेप? ओके. तो 162, 164, 136 अँड 160. पहा याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी समजलं. रँडमली सिलेक्टिंग ऍपल इज 0.18 फ्रॉम द हेप ऑफ 900 ऍपल. सो व्हॉट इज द नंबर ऑफ रोटन ऍपल्स इन अ हेप? तर आन्सर आहे आपलं 162. कोणत्या पद्धतीने? तर नंबर ऑफ हेप ऍपल्स आहेत 900. प्रोबॅबिलिटी ऑफ सिलेक्टिंग रोटन ऍपल आहे 0.18. म्हणजेच द टोटल नंबर ऑफ रोटन ऍपल इन हेप 900 into 0.18 इज इक्वल टू 62. या पद्धतीने आपण त्याला काढलेलं आहे. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. इफ अ नंबर इज सिलेक्टेड ॲट रँडम फ्रॉम द फर्स्ट 100 नॅचरल नंबर्स, व्हॉट विल बी द प्रोबॅबिलिटी दॅट द सिलेक्टेड नंबर इन अ परफेक्ट क्यूब पाडायचा आहे. 125th, 225th, 325th and 425th. So your answer is 125th. Okay. So 1/25. Why? We have the set of 100 natural numbers. आपल्याकडे सेट कितीचा? 100 नॅचरल नंबर्स. म्हणजे n of s झाला 100.
and there are 4 perfect cubes from the first 100 natural numbers that are 1, 8, 27 and 64. Perfect cube एवढेच आहेत, लक्षात ठेवा तुम्ही याला. So the probability of selecting the perfect cube is equal to 4 upon 100, so 1 upon 25 हे झालं आपलं आन्सर. ओके, पुढे what will be the number of events if 10 coins are tossed simultaneously? जर 10 कॉइन्स सायमल्टेनियसली टॉस केले तर 512, 90, 1000 and 1024. पहा, तर याचं उत्तर येणार 1024. किती कॉइन्स आहेत आपल्याकडे? 10 कॉइन्स आर सायमल्टेनियसली. ओके, 10 कॉइन आपण सायमल्टेनियसली जर टॉस केले तर आपल्याला त्याचे किती आन्सर मिळेल? एका कॉइनला किती प्रोबॅबिलिटीज मिळणार आहेत? 2 प्रोबॅबिलिटीज मिळणार आहेत. त्याला किती टाइम्स आपल्याला थ्रो करायचे? 10 टाइम्स थ्रो करायचे. ओके, तर याचा आन्सर कसं काढायचं? ऍज अ 10 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली द टोटल नंबर ऑफ आउटकम्स आर 124. म्हणजे 2⁻10 जर केलं तर आपल्याला याचा आन्सर बरोबर मिळून जाईल. ओके, याचं एक्सप्लेनेशन थोडंसं पुढचं कटलेलं आहे. 2⁻10 करून पहा, तुम्हाला मिळेल त्याचा 2चा 10वा घात त्याला असं म्हणतात. इफ 2 dice are thrown simultaneously, what is the probability of getting multiple of 2 on one dice and multiple of 3 on the other dice? 5/4, 5 upon 12, 11 upon 36 and 1 upon half. So answer is equal to, answer तुमचा आहे 11 upon 36. Explanation, let S be the sample space and E be the required events. So E काय मिळेल आपल्याला? 2 3 3 2 2 6 6 2 4 3 3 4 4 6 6 4 3 6 6 3 6 6 या प्रकारचा आपल्याला इव्हेंट मिळेल. सो एन ऑफ इज इक्वल टू 11 आणि एन ऑफ एस इज इक्वल टू 36. म्हणून आपला आन्सर आलेला आहे 11 upon 36. पुढचा प्रश्न, 4 dice are thrown simultaneously. What will be the probability that all of them have the same face? प्रोबॅबिलिटी काय असेल? सर्वच फेसवरती सेम आकडे मिळण्याची, म्हणजे 1 1 1 1 2 2 2 2. ओके, तर याची प्रोबॅबिलिटी काय? 1 6 1 upon 36, 1 upon 216, नन ऑफ द अबोव. तर आन्सर आहे आपलं 1 upon 216. ओके, कारण का द रोल नंबर ऑफ एलिमेंट 6⁻4. ओके, त्याच्यावरती किती बाजू, म्हणजे किती मिळतात आपल्याला एका डायस मधून? 6 आपल्याला पार्ट्स मिळतात त्याच्यामधून. आणि किती डायस थ्रो करायचे? 4 डायस. So 6⁻4 is equal to 1296. So n of s is equal to 1296. Let it be the event that dice shown on the same face. म्हणजे तिन्हीवरती आपल्याला त्याच्यामध्ये सेम डायस दाखवला पाहिजे. ओके, 4 डायस थ्रो केलेले आहेत आपण त्याच्यामध्ये, याच्यामधला एक एक पार्ट राहिलेला आहे, समजून घ्या तुम्ही त्याच्यामध्ये. ओके, सो एन ऑफ ई इज इक्वल टू, पहा तिन्हीवरती सेम पाहिजेत ना, म्हणजे चारीवरती हेच येणार, सेम आकडे येणार. एक एक आकडा राहिलेला आहे गडबडीत माझ्याकडून. तर 6 upon 1296 is equal to 1 upon 216. समजलं असेल. पुढचा प्रश्न, 2 people X and Y apply for a job in a company. The probability of the selection of X is 2/5 and Y is 4 upon 7. What is the probability that both of them get selected? या प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला जास्तीत जास्त पडत असतात. तर पेपर व्यवस्थित सॉल्व्ह करायचा आहे, काही करायची नाही, गडबड करायची नाही. आपण लहान राहिलेलो नाहीत आता. पहा, आपलं डोकं शांत ठेवून जर पेपर सोडवला तर आपण मॅक्झिमम मार्क्स कव्हर करू शकतो, जेणेकरून तुम्हाला सरकारी नोकरी तुमची मिळू शकते. ओके, नोकरी जर पाहिजे असेल तर आपल्याला थोडंसं डोकं चांगल्या प्रकारे चालवावं लागेल. तर प्रश्न हा आहे आणि त्याचं उत्तर पहिलं दिलेलं आहे आपल्याला, म्हणजे एक ऑप्शन दिलेला आहे पहिलं, त्याच्यामध्ये 1/6. दुसरा ऑप्शन आहे 27 upon 36. तिसरा ऑप्शन आहे आपण 8 upon 35 आणि चौथा ऑप्शन आहे आपण 3 upon 35. आन्सर सी 8 upon 35 हे आहे. कशामुळे आलेलं आहे? एक्सप्लेनेशन, पी ऑफ एक्स इज इक्वल टू 2/5 अँड पी ऑफ वाय इज इक्वल टू 4 upon 7. लेट ई बी द इव्हेंट दॅट बोथ ऑफ देम गेट सिलेक्टेड. सो पी ऑफ इज इक्वल टू पी ऑफ एक्स इंटू पी ऑफ वाय. सो 2 upon 15 इंटू 4 upon 7. सो 8 upon 35 हा आहे आपल्याकडे दिलेला पार्ट. ओके, तर पुढचा प्रश्न, 2 dice are thrown simultaneously. What will be the probability of getting the sum of 7? 1/6, 2/9, 5/6 and none of the above. Answer is 1/6.
तर हे आहे आन्सर. काय सांगितलं, 2 डायस थ्रोन सायमल्टेनियसली व्हॉट विल बी द प्रोबॅबिलिटी ऑफ गिव्हिंग सम 7. दोन्ही याच्यावरची प्रोबॅबिलिटी 7 मिळण्याची किती चान्सेस आहेत. सॅम्पल स्पेस 36 आपल्याला माहितीच झालेलं आहे. लेट द इव्हेंट दॅट सम इज 7 and so e is equal to 1 6 6 1 2 5 5 2 4 3 3 4. Okay, so n of e is equal to 6, so 6 upon 36 is equal to 1/6. So next question, a card is drawn from a pack of 52 cards. What the probability of getting non-face card? Probability काय आहे नॉन फेस कार्डची? पहा, फेसचे कार्ड किती आहेत, 3 आहेत. म्हणजे बाकीचे नॉन फेसचे कार्ड किती झाले, म्हणजे एका याच्यामध्ये 3 असतात, असे 12 कार्ड फेसचे झाले. म्हणजे 52 मधून 12 मायनस केले आपण, तर त्याच्यामध्ये राहिले किती आता, फक्त 40 कार्ड्स राहिले. मग पाहूयात त्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी, नॉन फेस कार्डची प्रोबॅबिलिटी किती असेल. सो 10 upon 13, 3 upon 13 अँड 1 upon 13. तर 4 10 40 आणि 4 13 52 या पद्धतीने आपल्याला मिळू शकतं नन ऑफ द अबो. पुढचा क्वेश्चन, सो 10 upon 13. पहिल्या तुम्हाला हे प्रश्न जमले पाहिजेत, हे बोनस मार्किंगचे प्रश्न असतात अशा प्रकारचे. एक्सप्लेनेशन, सॅम्पल स्पेस 50 कार्ड्स असणार एकामधून. ओके, 52 कार्ड्स त्याच्यामध्ये. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस आपला 52 आहे. ओके, थोडंसं बाय मिस्टेक झालेलं आहे. सो 52 minus 12 is equal to 40. So the number of probability of getting cards 40 upon 52, that is the 10 upon 30. थोडंसं काय माझ्या बॅक साईडला जात असेल तर समजून घ्या बरं. ओके, a school have 5 houses named as A, B, C, D and E. There are 23 students in a class in which 4 students are from house A, 8 students from house B and 5 students from C, 2 students from D and the rest from E. Class teachers randomly selected a students to be class monitor. What is the probability that selected students is not from house A, B and C? Means non-happening of event. हा जो क्वेश्चन आहे नॉन हॅपनिंग ऑफ इव्हेंटचा क्वेश्चन आहे. सो त्याची प्रोबॅबिलिटी काय असेल, 123, 223, 523 का 623? तर आन्सर आपला आहे 623. का 623 आहे, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत, 23 आहेत. ओके, त्याच्यामधले ए बी अँड सी च्या हाऊस मधले किती स्टुडंट्स आहेत, तर ए च्या हाऊस मधले आहेत ए बी सी. पहा इथं दिलेलं आहे, इन अ क्लास इज 4 स्टुडंट्स फ्रॉम ए हाऊस, 8 स्टुडंट्स फ्रॉम बी अँड 5 फ्रॉम सी. म्हणजे 4 8 5 असे 17 स्टुडंट झाले या 3 हाऊस मधले. लेट ई बी द रिमेनिंग स्टुडंट्स, मीन्स 23 minus 17 is equal to 6. So 6 upon ABC. Probability that selected students is not from ABC is 6 upon 23. Okay, पुढे जाऊया. A dice is rolled. The probability of getting a number x where 1 x 6. Okay, so 1 is okay less than, त्याच्यामधला प्रश्न आहे. Greater than 1, between 1 and 0, so equal to 1. So equal to 1 मिळणार. Number of x where 1. Explanation, and outcomes that will definitely happen in sure outcomes. Rolling a dice and getting the number that is greater than or equal to 1 less than equal to 6. म्हणजे इथं ग्रेटर दॅनचं साईन आहे. मी थोडंसं कन्फ्युज झालो, साईन पोस्ट करण्यामध्ये मी थोडासा कन्फ्युज झालो. म्हणजे 1 is less than or equal to x is greater than 6. ओके, तर हा शुअर आउटकम आहे. सो पी शुअर आउटकम इज इक्वल टू 1. ओके, कशा पद्धतीने 1 2 3 4 5 6 इज कॉल्ड अ शुअर इव्हेंट. ओके, याला कोणता इव्हेंट म्हणतो, शुअर इव्हेंट असं म्हणू शकतो. सो 6 upon 6. If 3 coins are tossed simultaneously, what is the probability of getting at most 2 heads? जर किती कॉइन्स टॉस केले असतील, 3 कॉइन टॉस केले सायमल्टेनियसली, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी गेटिंग अटमोस्ट 2 हेड? कमीत कमी 2 हेड मिळण्याचे चान्सेस किती आहेत, 7 8 1 8 5 8, नन ऑफ द अबव. तर याची प्रोबॅबिलिटी आहे 7 8, ऑप्शन ए. ओके, एक्सप्लेनेशन, द सॅम्पल स्पेस हा दिलेला आहे आपल्याजवळ. लेट ई द इव्हेंट ऑफ गेटिंग अटमोस्ट 2 हेड्स. सो इथं आहेत 2 हेड्स, म्हणजे इथं सॉरी खूपच माझ्याकडून काही गडबडीत मिस्टेक झालेले आहेत. एच एच एच. ओके, इथे येणार, इथं टी एच एच येणार. ओके, अटमोस्ट 2 हेड्सचे घेतलेले आहे आपण प्रोबॅबिलिटी. जास्तीत जास्त 2 हेड्स म्हणजे 7 घेतलेले आहे. याच्यामध्ये काही चूक झालेली नाहीये. ओके, सो पी ऑफ ई इज इक्वल टू एन ऑफ ई अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू 7 upon
8. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. व्हिडिओ खूपच लॉंग होतोय. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू अबाउट प्रोबॅबिलिटी? खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट ट्रू नाहीये प्रोबॅबिलिटीसाठी? द प्रोबॅबिलिटी ऑफ अन इम्पॉसिबल इव्हेंट इज 0. इम्पॉसिबल इव्हेंटची प्रोबॅबिलिटी 0 असते. पहिलं आपण हे बरोबर आहे. प्रोबॅबिलिटी कॅन बी ग्रेटर दॅन 1 ऑर लेस दॅन 0. प्रोबॅबिलिटी 1 पेक्षा जास्त असते आणि 0 पेक्षा कमी असते. परंतु याच्यावरच लगेच थांबायचं नाही, पुढे पण पाहिजे. प्रोबॅबिलिटी कॅनॉट बी ग्रेटर दॅन 1, नन ऑफ द अबो. तर आपण विचार केलेला ऑप्शन बरोबर आहे, ऑप्शन बी. हा, कारण प्रोबॅबिलिटी 1 पेक्षा जास्त आणि 0 पेक्षा कमी कधीच नसते. लाईज बिटवीन 0 to 1 असते प्रोबॅबिलिटी. पहा, इथं तुम्हाला आन्सर दिलेलं आहे. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. इफ पी इज प्रोबॅबिलिटी ऑफ अन इव्हेंट, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ इट्स कॉम्प्लिमेंट? सो 1 minus 1 upon p. So p minus 1 minus p and none of the above. If p is probability of an event, what is the probability of its complement? Means non-happening. A complement म्हणलं ना, p of e आणि त्याच्यावरती अशी आडवी रेष दिली किंवा असा डॅश दिला तर त्याला आपण कॉम्प्लिमेंट म्हणतो त्याला. ओके, सो p हॅपनिंग असेल तर त्याच्यातला आन्सर काय येणार? p मायनस 1 मायनस p. नॉन हॅपनिंगचे आपल्याला मिळणार 1 मायनस p. कारण का? तर हे आन्सर आहे तुमचं. ओके, इथं तुम्ही रीड करून घेऊ शकतात पॉज करून. काही पार्ट माझ्या मागच्या बाजूला गेला असेल तर समजून घ्या. द प्रोबॅबिलिटी ऑफ सिलेक्टिंग अ बॅड एग इज 0.035 फ्रॉम द लॉट ऑफ 400 eggs. सो व्हॉट इज द नंबर ऑफ बॅड एग्स इन अ लॉट ऑफ 14, 16, 18, 20? सो आन्सर इज 14. कशा पद्धतीने आलं तर ते पहा. आता मी काहींचे एक्सप्लेनेशन तुम्हाला देणार नाही. ओके, इथलं एक्सप्लेनेशन तुम्हीच काढायचे तिथून पुढच्या एक्झाम्पलचे. आणि इथं व्हिडिओ संपत आलाय आपला आता. ओके, द प्रोबॅबिलिटी ऑफ सिलेक्टिंग अ बॅड एग इज 0.35. सो लॉट ऑफ 400 into 0.035 is equal to 14. पुढचा प्रश्न आहे. युझिंग द डिजिट 1, 2, 3, 4 and 5, द नंबर हॅव्हिंग 5 digit is formed without any repetition. What is the probability that numbers is divisible by 4? तर प्रोबॅबिलिटी काय असेल? त्याला रिपिटेशन ठेवायचं नाही. 4 डिजिटचा आपल्याला 5 डिजिटचा नंबर आपल्याला तयार करायचा आहे. ज्या डिजिटला 4 ने भाग जाईल तर असा डिजिटला आपल्याला तयार करायचंय. तर पहा, त्याच्यामध्ये 1/5, 2/5, 5/6 and 3/5. ओके, तर आपला आन्सर आहे 1/5. का 1/5 आन्सर आहे? तर त्याचं पहा पहिलं एक्सप्लेनेशन. इफ अ नंबर इज फॉर्म्ड युझिंग द डिजिट 1, 2, 3, 4 and 5, if it should be divisible by 4, then the last 2 digit of the number should be 12, 24, 32 and 52. म्हणजे हे 4 प्रकारचे शेवटला ते 5 डिजिटच्या नंबरमध्ये नंबर्स असले पाहिजेत. त्याच्या आधीचे चेंज होत राहतील कोणते. सो नंबर कॅन बी फॉर्म्ड 3 digits 3 फॅक्टोरियल. आता परम्युटेशनचा क्वेश्चन गेला. 3 फॅक्टोरियल 6 ways. ओके, म्हणजे फॅक्टोरियल माहिती आहे तुम्हाला कसं करतात. तिथून खालपर्यंत गुणाकार करत चालले. 3 गुणुले 2 गुणुले 1. परंतु एक लक्षात ठेवा, 0 फॅक्टोरियल कधी पण 1च असतो. 0 फॅक्टोरियल हा 0 नसतो. 0 फॅक्टोरियल हा 1 असतो. 3 फॅक्टोरियल 3 दुने 6, 6 एके 6 म्हणून 6 वेळी काढू शकतो. त्याच्या पुढचे नंबर्स राहिले. आता द नंबर डिव्हिजिबल बाय 4 युजिंग द गिव्हन डिजिट कॅन बी फॉर्म्ड बाय 6 into 4. म्हणजे 24 वेजने आपण तो डिव्हिजिबल नंबर आपण क्रिएट करू शकतो. टोटल नंबर फॉर्म्ड युजिंग गिव्हन डिजिट 5 फॅक्टोरियल. किती फॅक्टोरियल आहेत त्याच्यामध्ये? 5. तर 5 फॅक्टोरियलने आपण ती नंबर फॉर्म करू शकतो. सो द रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी 24 upon 120 is equal to 1/5. म्हणून हे आलेलं आहे आपलं आन्सर 1/5. ओके, पुढचा प्रश्न आहे. द सेट ऑफ 1 or more than 1 outcomes from an experiment is called. Z व्हॅल्यू काय म्हणलं? द सेट ऑफ 1 or more than 1 outcomes from an experiment is called arithmetic mean, event or none of the above. तर त्याला आपण काय म्हणतो? इव्हेंट. अरिथमॅटिक मीन हा आपला पहिला पार्ट मधला गेला. टॅब्युलेशन मधला काही पार्ट गेला त्याच्यामध्ये. ओके, एक्सप्लेनेशन. द परफॉर्मन्स ऑफ एन एक्सपेरिमेंट इज कॉल्ड अ ट्रायल अँड द सेट ऑफ इट आउटकम्स इज टर्म्ड ॲज इव्हेंट. ओके, पुढचा. इफ वन इव्हेंट ऑकर्स अनदर इव्हेंट्स कॅनॉट हॅपन, दॅट इज द इव्हेंट दॅट कॅनॉट बी ऑकर सायमल्टेनियसली आर कॉल्ड ॲज एक्झॉस्टिव्ह इव्हेंट, mutually exclusive event, equally likely events and independent events. So mutually exclusive event त्याला आपण म्हणत असतो. का events are called mutually exclusive if they cannot occur simultaneously. जर ते simultaneously occur होत नसतील तर त्याला त्या प्रकारचा पार्ट म्हणतो.
व्हॉट इज द probability of the random arrangements of letters in the words university and 2I should come together. युनिव्हर्सिटी मधले जे 2 आय आहेत हे एकत्र येण्याचे चान्सेस काय? हा पुन्हा फॅक्टोरियलचा पार्ट करावा लागणार आपल्याला. ओके, हे आहेत ऑप्शन 1 7 3 5 1 5 2 7. आन्सर 1 5 म्हणजे ऑप्शन सी याच्यामधला. का? द युनिव्हर्सिटीचा. ओके, द टोटल नंबर ऑफ युनिव्हर्सिटी, हा कॉम्बिनेशनचा प्रश्न केला याच्यामध्ये. द टोटल नंबर ऑफ वर्ड्स that can be formed using letters of the word university and 2I should be come together. So 10 factorial upon 2 factorial. So 10 factorial upon 2 factorial म्हणजे 10 चा गुणाकार फक्त 3 पर्यंतच करायचं. 10 गुणुले 9 गुणुले 8 गुणुले 7 गुणुले 6 गुणुले 5 गुणुले 4 गुणुले 3. 2 घ्यायचा नाही कारण 2 कट झाला 2 फॅक्टोरियलचा. ओके, सो टुगेदर आर 9 फॅक्टोरियल्स. ओके, द रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी म्हणजे 1 कट केला याच्यातून, 10 मधून गेला, आता 1 कट केला म्हणजे आता 10 गुणुले 9 नाही, आता 9 गुणुले 8 गुणुले 7 गुणुले 6 गुणुले 5 गुणुले 3 4 गुणुले 3 इथपर्यंतच घ्यायचा. म्हणजे 9 फॅक्टोरियल अपॉन 10 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इज इक्वल टू 2 10th इज इक्वल टू 1/5 ही आली आपली प्रोबॅबिलिटी. ओके, इन क्लास 30 आता हे तुम्हाला होमवर्कसाठी क्वेश्चन्स आहेत, मी तुम्हाला आन्सर्स देतो परंतु तुम्ही कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेशन पण याच्यामध्ये दिलेलं आहे. इन अ क्लास 30% ऑफ द स्टुडंट स्टडी हिंदी, 45% स्टडी मॅथ्स अँड 15% बोथ हिंदी अँड मॅथ्स. इफ स्टुडंट्स इज रॅन्डमली सिलेक्टेड, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट ही ऑब्लिक शी स्टडी हिंदी और मॅथ्स? सो पहिली प्रोबॅबिलिटी आहे 1/5, दुसरी प्रोबॅबिलिटी आहे 3/5, चौथी प्रोबॅबिलिटी आहे 2/5 आणि पाचवी आहे 2/7. आन्सर बी 3/5. कशा पद्धतीने? गिवन दॅट 45 स्टुडंट्स इन हिंदी PH. ओके, प्रोबॅबिलिटी ऑफ एच किती आले हिंदीची? 45 अपॉन 100 मीन्स 9 अपॉन 20. दुसरी आली 6 अपॉन 20. तिसरी आली 15 अपॉन म्हणजे 3 अपॉन 20. सो द P ऑफ H और M, सो P ऑफ H प्लस M, PH plus PM minus PH and M. Okay, so 9 plus 20, 9 upon 20 plus 6 upon 20 minus 3 upon 20. So probability 12 upon 20 or 3/5 अशा प्रकारे आपण काढली याला. ओके, 48वा प्रश्न. इन बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन सक्सेसिव्ह ट्रायल्स आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह, डिपेंडंट, इंडिपेंडंट अँड नन ऑफ द अबव. तर याचा आन्सर तुम्हाला माहिती आहे इंडिपेंडंट. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये सक्सेसिव्ह ट्रायल्स हे इंडिपेंडंट असतात. ओके, पुढचा प्रश्न. द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द मीन ऑफ द बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन इज, फॉर्म्युला काय? NP 1 - P N plus P and none of the above. तर आपला फॉर्म्युला आहे NP. N into P केला की आपल्याला काय मिळतो? बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मधला फॉर्म्युला, मीन फॉर्म्युला फाइंड करायचा फॉर्म्युला मिळून जातो आपल्याला. पुढचा प्रश्न आहे 50वा आणि शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी मित्रांनो. हाऊ मेनी पॅरामीटर्स इन द बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन? बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये किती पॅरामीटर्स असतात? 1 2 3 4. तर तुम्हालाही याचं उत्तर माहिती आहे. 2 पॅरामीटर्स फक्त बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये असतात. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. सबस्क्राईब, शेअर अँड लाईक. याच्यापेक्षा फास्ट व्हिडिओ मी बनवू शकत नव्हतो. तुमचा जवळपास 46 मिनिटं 20 सेकंदाचा वेळ, म्हणजे आता त्याच्यामध्ये 46 मिनिटं 30 सेकंदाचा वेळ घेतो आणि इथेच थांबतो. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.